हॅलो हाय, कसं काय? दिस इज रोशन विचारे अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आमच्या नवीन मालिकेसाठी आम्ही फोटोशूट करायला आलो आहे, म्हणजे मी आणि आमची लीड हिरोईन सानिया. सो आता मी तयार झालो आहे आणि आता मी कॉस्ट्युम चेंज करेन आणि लगेच आमचं फोटोशूट सुरू होईल. बाहेर खूप पाऊस पडतोय. ट्रॅफिकला बीट करत पावसातून बाईक चालवत मी आज आलो आहे. तर सानियाचं शूट सुरू आहे, तोपर्यंत मी नाश्ता करून घेतो. भूक लागली यार. काल रात्री 2 वाजता माझं शूट संपलंय आणि इथे सकाळी मी 8 वाजता आलोय. आय एम लव्हिंग इट. सो चेंज व्हायचं बाकी आहे. मेकअप झालाय, हेअर झालाय आणि आता मी करणार आहे फोटोशूट. टर्टलनेक टी शर्ट आणि हे रेड कलरचं जॅकेट आहे. आय थिंक यावर फोटो खूप मस्त आहेत. नमस्कार, मी रोशन विचारे. दार उघडवय ही आमची नवीन मालिका झी मराठीवर येते आणि त्यात मी सारंग ही भूमिका साकारतोय. आता सारंगबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो. तर अहमदनगरमध्ये ही आमची संपूर्ण गोष्ट घडते आणि अहमदनगरमध्ये रावसाहेब नगरकर यांचं खूप मोठं प्रस्थ आहे, त्यांचं मोठं घराणं आहे आणि त्यांचा हा मोठा मुलगा त्याचं बालपण नगरमध्येच गेलेलं असतं, पण शिक्षणासाठी तो अमेरिकेत जातो. आता अमेरिकेतून तो पुन्हा जेव्हा नगरमध्ये येतो, तिथून आमची स्टोरी सुरू होत असते. त्याला आपल्या देशाबद्दल प्रचंड प्रेम असतं. त्याला त्याच्या घराच्या परंपरा, त्याच्या घरात ज्या काही रूढी परंपरा आहेत त्याबद्दल त्याला आदर असतो. त्याचं त्याच्या वडिलांवरती खूप प्रेम असतं. त्याचे वडील ज्यांना तो दादा अशी हाक मारत असतो, तर ते अत्यंत स्ट्रिक्ट असे वडील असतात, म्हणजे एक फादरली फिगर, की त्यांचा शब्द हा शेवटचा शब्द असं असतं. पण त्यांना सगळेच घाबरत असतात, म्हणजे दादांना सगळेच घाबरत असतात. पण सारंगचा स्वभाव असा आहे ना, की तो लागवी आहे, तो गोड मुलगा आहे आणि त्याची सगळ्यात जमेची बाजू अशी आहे ना, की त्याचं असं म्हणणं असतं की कुठलाही मोठा कलह असेल, वाद असेल ना, तर तो आपण सामोपचाराने मिटवू शकतो. आणि ह्याच गोष्टीकडे त्याचा कल असल्यामुळे जेव्हा जेव्हा असे काही प्रसंग उद्भवतात, की जेव्हा सगळेजण दादांसमोर बोलायला घाबरत असतात, कारण प्रत्येकाची वेगळी मतं असूच शकतात, पण दादांचं एक म्हणणं ठरलेलं असतं, कारण ते म्हणतील ती पूर्व दिशा. अशा वेळी सारंग न घाबरता खूप छान शब्दांमध्ये आपलं मत हे नेहमीच निर्भीडपणे आपल्या वडिलांसमोर मांडत असतो आणि तो त्यांना पटवण्याचा म्हणजे वाईट अर्थाने नाही, पण तो त्यांना समजवण्याचा, आपण कसे बरोबर आहोत, एक दिशा दाखवतो ना आपण, की जरा ह्या अप्रोचने पण विचार करून बघा बाबा, ह्या मताचा तो असतो. त्याचं त्याच्या आई बरोबर, त्याच्या आजी बरोबर, त्याच्या बहिणींबरोबर बॉन्ड कमाल असतो. खूप प्रेम करत असतो आणि सारंगची गोष्ट अशी आहे ना, की तो मोमेंटमध्ये जगत असतो. जसं मी ऍज अ रोशन सुद्धा, मला त्या त्या क्षणाला जगायला खूप आवडतं.
आणि शेवटचा चेंज ट्रेडिशनल. तर आजचं माझं फोटोशूट संपलेलं आहे. इथून मी सरळ जाणार आहे माझ्या सिरियलच्या सेटवर आणि तिथे आमचं शूट लागलेलं आहे. म्हणजे आज आराम बिलकुल नाही आहे. फोटोशूट केला सकाळपासून, आता रात्रभर मला सिरियलचं शूट करायचं आहे. मी प्रयत्न केला की जितकं जास्तीत जास्त माझ्या या फोटोशूटचं फुटेज तुम्हाला दाखवू शकेन आणि तुमच्याबरोबर हा एक एक्सपिरियन्स जो नवीन होता माझ्यासाठी सुद्धा तो तुमच्याबरोबर शेअर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. सो तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर वाट कसली बघताय, चॅनल आपलंच आहे. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. दिस इज रोशन विचारे सायनिंग ऑफ.